ऐक ना, काम नाही झालंय माझं पूर्ण. अंदाज होताच मला, पण तरी मी प्रयत्न करत होतो 2 दिवसात काम फिनिश ऑफ करण्याचा. बरं, पण हे तू मेघनाला फोन करून कळवलंस का? ए माई, तूच सांग ना तिला. मी रात्री करेनच तिला फोन, पण आधी तू सांग तिला. सांगशील ना? पण उद्या तरी नक्की येणारच ना? हो, येतोय, नक्की येतोय. बरं चल, मी ठेवतो आता. बाय. बर, सांभाळून ये. ठेव फोन. अगं आत्ता कळलं मला, पण मला जर आधी फोन करून सांगितलं असतं तर एवढ्या उत्साहात हे गुलाबजाम आणि एवढं सगळं नसतं आणलं मी. तसं नाही ग, तो येणार नाही म्हटल्यावर तुझा मूड ऑफ होईल ना, म्हणून त्याने. मेघना, मागच्या वेळी मी तुला भरपूर जोक सांगितले होते ना रे, तू सांग ना आता जोक. साक्षी, काय ग हॉल मध्ये काय विसरतेस पुस्तकं? जागेवर ठेवत जा ना. माई आजी, आधी काका नाहीच येणार ना? अरे येईल, कामासाठी गेला की नाही तो. पण तो आम्हाला राईडला नेणार होता ना त्याच्या बाईक वरून. अगं मग आल्यावर नेल की, त्यात काय एवढं? हा, अगं तो नसला की बोर होतो आम्हाला. हो रे माझ्या सोन्यानो, हो कळतंय मला. आपण एक गंमत करूया का? आज ना आईची परवानगी घ्या आणि काकूच्याच रूम मध्ये झोपा रात्री, आणि काकूकडनं प्रॉमिस घ्या ती गोष्ट सांगेल असं. काय आहे की नाही मज्जा? त्याच्या आधी आईची परमिशन घ्या, नाहीतर आहे पुन्हा ठँग ठँग ठँग. आणि काकूला सुद्धा विचारा, कळलं ना? चल रे चल. आता नाही, अभ्यास पूर्ण झाल्यावर. आणि तू पण काहीतरी अभ्यासाला घे, नुसता झोपून राहिला टोण्या. दाखव ग. हट, माझी माझी ना. हा बोल. काय? तू चेष्टा करू नकोस हा. काय खरंच? डिझाईन शोधायला लागतील नाही? सगळ्या साड्या खपल्या माई. अतिशय. अय्या, हिला काय झालं? मेघना, काय झालं? हा? काय झालं हिला? हाय. तू आत तरी ये, मग बघते तुला. हाय. डांबरट झालायस ना तू आधी? हा, आता मला फोन करून सांगतोस काय की मला काम आहे, मला यायला जमणार नाही, याव नि त्याव, आणि थोड्या वेळात हजर. अगं नाही नाही, अचानकच काम संपलं, त्यामुळे मग फ्लाईट पकडली आणि आलो. हो का? इतक्या कमी वेळात? काही आता आता तर फोन आला होता तुझा तासाभरापूर्वी. तासाभरापूर्वी ना? मी बरोबरच आहे मग. ते मी एअरपोर्ट वरून आधी बस झालं आता. तुझी चोरी पकडली गेली. तू मेघनाला सरप्राईज द्यायला आला होतास ते कळलंय आम्हाला बरं का. विजया, ए विजया, आले आले आले. विजया, आले 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 आले. काय ग? काय ग, कसला गोंधळ आहे? अगं आदित्य आलाय. आलाय म्हणजे? तो येणार नव्हता ना, म्हणजे तसा फोन होता त्याचा. अगं त्याने अचानक सगळ्यांना सरप्राईज दिलं. आधी मामाने काय आणलंय? अगं मलाही नाही माहिती, ये ना खाली बघायला. आलो आलो, 2 मिनिटात येतो. हो सगळ्यांना सांगणार. काय आणलं? ग हो हो हो, त्याला पाणी तर पिऊ दे. पाणी काय पिऊ द्या, पाणी काय पिऊ द्या. त्या मेघनाच्या तोंडचं पाणी पळवलं होतंस, आणि अजून 2 दिवस आला नसतास ना तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता नाही का. त्या मेघनाच्या जीवाला कशाला घोर लावलास? ह्या बिचारीला हे 2 दिवस म्हणजे, ए मेघना, हे 2 दिवस तुला 2 महिन्यांसारखे वाटले, 2 वर्षांसारखे वाटले, का 2 युगांसारखे वाटले ग? चुकलो चुकलो बाबा, चुकलो. पुन्हा नाही करणारच. झालं झालं समाधान. आता तरी जाऊ का मी चेंज करायला? जा.
अरे आलो. अगं बघूया ना बॅगेत काय आहे ते बघूया. काय ग गुलाबजाम वाया जाणार म्हणून वैतागली होतीस? काही याला काय अर्थ आहे? येस. मामा किती वेळ, आम्हाला केवढी उत्सुकता लागलीये. आणि एवढं सगळं करून काही ना काहीतरी आणलंस ना, नाहीतर कैसे फसाया असं असेल आता सारखं. कैसे फसाय काय? कैसे फसाय काय? बरं बरं, चला देऊन टाकूया तुमची गिफ्ट तुम्हाला. आधी मामा, मामीसाठी काय आणलंस रे? अरे हो हो, काकूसाठी काय आणलंस सांग ना सांग ना. अरे हो सांगतो. मामीसाठी ना ते सरप्राईज आहे. ओ सरप्राईज आहे का? काय ना, दरवेळी तुमची मामीच मला सरप्राईज देत असते. म्हटलं आज अरे चल रे लवकर चल, सगळ्यासाठी आणलेस ना? सगळ्यांना देणार आहे. लवकर चल ना. ती बरोबर शोधते ती. एवढूशे पण तिचाच आवाज जास्त आहे. ए, आदित्य सगळ्यात आधी माझ्या मोरांब्याच्या बहिणीचं गिफ्ट काढतात. नाना सॉलिडच आता तुम्ही. काय झालं गिफ्ट लहानांना आधी मिळायला हवं की मोठ्यांना? म्हणजे काय लहानांनाच? मग अरे पण म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं ना. मी म्हातारे पितरे काही झालेले नाही हा. काय हो, म्हणजे हसता तुम्ही सगळे, हसू नका. आदित्य आधी साक्षीने मयुरीला गिफ्ट दे, मग मला. ह्यांचं काही मनावर घेऊ नकोस तू. काय रे? आणि पोरींवरच बोलवणी केलीस की काय? का त्यांच्या मातांना पण काही आणलंयस? अरे दादा भिषा दे का माझी मातांसाठी न आणण्याची. आणले हे घ्या, हे 2 सेट्स आहेत. जिला जो आवडेल तिने तो घ्या. हुशार आहे. हे बापावर गेलायस. चॉईसची भानगड स्वतःवर ठेवलीच नाहीस ना. नाना आम्ही सुद्धा ठका स्मार्ट आहोत. आणि बरं का नाना, हे 2 सेट्स आम्ही अलटून पालटून वापरणार आहोत. आमची टोळी ही काही कमी नाही म्हटलं. काय माई? बरोबर. आजी हे कसं दिसतंय? नाना छान दिसतंय ना? अगो बाई किती गोड दिसतंय. माई हे घे. वा थँक्यू. आधी का माझ्यासाठी? अरे यार आणलंय रे. तुला कसं काय विसरेन मी, स्ट्रॉंग मॅन. हे तुझ्यासाठी. अगं बघू तरी काय आणलंय ते. नंतर बघूया हो. आधी मेघनासाठी काय आणलंय हे कुठे दाखवलंय आपल्याला? काय रे काय आणलंयस? हा ए आदित्य, काय आणलंयस मेघनासाठी? अरे असं काय करताय? काहीतरी स्पेशल गिफ्ट असणार, तो इथे थोडी दाखवणार आहे. करेक्ट आहे नाना, सरप्राईज आहे. सरप्राईज काय? तिच्यासाठी आहे ना सरप्राईज. आम्हाला तर दाखव. ए अर्चू वेडी आहेस का तू? अगं सरप्राईज असतं की नाही? मग अरे तुमच्या लक्षात येते का? म्हणून तर त्यांनी आपल्याला सगळ्यांना या गिफ्ट मध्ये गुंगवून ठेवलंय. अरे हो, बरं झालं आठवलं. आमची बिर्याणी कुठे? बिर्याणी ते बघा, मी सांगतो अरे कुलूप लावून कुठे गेल्या? मयो, ए मयो. आले बाबा. बाबा आम्ही खाली होत. आधी मामा आला हैदराबाद वरून. या लवकर. नको, जेवण झाल्यावर येतो मी. मला खूप भूक लागली आहे. आई कुठे आहे? आई ऐकलं आले. मयूर, या. चल लवकर. हो आले सतीश, 1-2 मिनिटं. सावकाश. हो. हे काय इथेच का उभा आहेस? अगं कुलूप आहे ना. अरे देवा. बाबा आधी मामानी सेट आणलेत. बघायचे का आपण? हो. नाही थांबा. भूक लागली आहे ना, मग आधी जेवून घ्या आणि मग नंतर ते सेट बघा. हा येस. चल पकडा. अरे आदित्य, काय नाना? अरे काही नाही, त्या सुरेश रावांना ताप आलाय. तुम्ही दोघं भेटायला जाणार आहात ते लक्षात आहे ना? ताप आलाय? कधी? मेघना बोलली नाही तुला? नाही.
अरे कमाल आहे. मेघनाच्या आईच मला म्हणाल्या हैदराबादहून तू आल्यावर दोघं भेटायला येणार आहात म्हणून. खरं तर मीच जाणार होतो. ही काहीच कसं बोलली नाही मला. हा, तू तिकडे कामात होतास ना, तुला काळजी वाटेल म्हणून आल्यावर सांगणार असेल. दोघं उद्या जाऊन ये आपण. त्यांच्याकडे धावपळ करायला कोणी नाही रे. काय हवं नको ते बघून ये जरा. ओके नाना. बरं काय हैदराबादचं काम कसं काय झालं? फर्स्ट क्लास. 2 दिवसातच फरशा पाडायचा होता, त्यामुळे गेल्यापासूनच तुटून पडलो होतो कामावर. जीव इथे अडकला होता ना. जा झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. अरे हो मेघना, हं? बाबांची तब्येत बरी नाही, तू काही बोलली नाहीस मला. नाही, फारसं काही नाही झालं म्हणून नाही कळवलं. ओके. आणि हो, मस्त झालं होतं जेवण आज. माईनी केलं होतं सगळं. हो, पण गुलाबजामची तर आयडिया तुझीच होती ना. नाही, माईनीच सांगितलं. हो, मस्त होते पण. चला, येण्याचं काहीतरी सार्थक झालं. हो, पण तू येत नाही म्हटल्यावर मला इतका राग आला होता. अच्छा, म्हणजे मिस केलंच तू मला. काही म्हणालास? हा, हो, तुझं सरप्राईज. आदित्य, प्लीज. आवडलं? खूप छान आहे. पर्ल्स आणि स्टोन्सचं कॉम्बिनेशन सुपर्ब आहे. खूपच सुंदर. खरंच आवडलं ना? थँक्यू. दोस्ती का एक उसूल है मैडम. नो सॉरी, नो थैंक यू, है ना? पण ह्याची किंमत जरा जास्त असेल ना रे. ओझं नको घेऊस तू त्याचं. आणि ही देवघेव कधीतरी होईलच ना चुकती. पण तुझी मैत्री सगळ्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. पण तुझी मैत्री सगळ्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. उतरला बाई ताप. उतरला नाहीये माझा ताप. आयुष्याचा ताप झालाय मला. जोपर्यंत बाबाजींनी दिलेला आदेश, त्यांनी दिलेले संकेत तुमची मुलगी ऐकत नाही, तोपर्यंत माझं हे असंच चालू राहणार. बाबाजी, बाबाजी घेऊन चला मला तुमच्याकडे. अहो, असं अभद्र बोलू नका हो. अहो, आता काय करू? दुसरा काही उपाय नाही का हो? अहो, बाबाजींनी आदेश दिलाय, त्यांनी तुम्हाला काही एक्सचेंज ऑफर नाही दिली आहे. हा उपाय नको असेल तर दुसरा घ्या, बदलून घ्या. हात जोडा, हात जोडा आणि क्षमा मागा बाबाजीची. बाबाजी, बाबाजी, बाबाजी आता कोप करू नका. बाबाजी, यांना क्षमा करा. मी 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 माफी मागतो बाबाजी तुमची. बाबाजी, यांना क्षमा करा. अहो, बघताय काय? बोला ना काहीतरी, बोला ना. हो, मी काय बोलणार? काय बोलणार म्हणजे? हे बघा, आता रिटायर्ड आयुष्य जगतोय आपण. एकमेकांची थोबाडं बघतच जगायचं आहे आपल्याला. त्यामुळे बोला काहीतरी. हे असं बघत बसू नका. बाबाजी, बाबाजी, ह्यांचा प्रॉब्लेम काय? तुमचा प्रॉब्लेम काय हो नेमका? हा, अहो, आयुष्यभर मनापासून एकमेकांशी काही बोललोच नाही आपण. आता काय बोलणार? बघा, काय बोलणार म्हणजे? काय कमी पडलंय आपल्याला?
भरपूर पैसा कमावला. तुमची तुमची लाडकी लेक एका छान सुखवस्तू घरात गेली, सुखात आहे तिकडे. आपण कुठल्याही भानगडीत न अडकता रिटायर झालो, सुखरूपपणे सुरक्षितपणे रिटायर झालो. आणखीन काय पाहिजे बाबाजी? आहे ना, आणखीन काय पाहिजे? आणखीन काय सुख पाहिजे हो तुम्हाला? प्रश्नच नाही, सुखातच आहे मी. जय हो, जय हो बाबाजी. सावकाश पिरे, आणि दिलेला सगळं खायचं बरं का डबा. माई द्या, मी भरते डबा. अगं असू दे ग, तू आटप तुझं, मी भरते. मेघना, हा? आज एक काम कर, तुझे लेक्चर संपले ना की डायरेक्ट ऑफिसवर आहे. ऑफिसवर? तुला माहिती आहे ना माझं ऑफिस आता. डोंट वरी, यावेळी मी ऑफिसवरच असेन. तू आल्यानंतर आपण तुझ्या घरी जाऊया बाबांना भेटायला. चालेल ना हो माई? चालेल का म्हणून काय विचारतेस? जा की. आम्हाला असं सांगून गेलात ना तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बरं का. आई चला निघतो मी, उशीर झालाय मला. बरं, लवकर या रात्री, फार उशीर करू नका. मोबाईल राहिला बघ. आणते आणते. मी देते. थँक्यू. दोस्ती का एक उसूल है सर, दोस्ती में नो सॉरी, नो थैंक यू, है ना? ओके मॅडम, देन सॉरी फॉर थँक्यू. चला पण तुम्ही उशीर झालाय. माई येतो का? ये लवकर. काय पाय निघत नाहीये? मार मार, दांडी मार, मस्तपैकी पिक्चरला जा. 2 दिवसांची कसर भरून काढ सगळी. अरे मी तुझ्याशी बोलतोय, काय झालं एवढं? कसला विचार करतोस तू एवढं? काय नाही दादा. आधी हेल्मेट घातलंस ना तरी तुझी बेचैनी लपणार नाही. कमॉन आधी मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली दादा तुला सांगू शकतो फक्त. सांग ना. दादा एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे हैदराबादला ट्रान्सफर घेण्याची. मग याविषयी वाटते ट्रान्सफर? डोंट नो, डबल माइंड. एकतर दादा प्रमोशन आहे आणि पॅकेज पण चांगलं आहे. आणि काय काय नाही, आपली तयारी पाहिजे ना, पण आपलं आवडतं शहर सोडण्याची. शहर का? आधी तुझ्या मनात नक्की काय खळबळ माजली आहे मला माहित नाही, आणि मी विचारणार पण नाही. कारण कसं आहे ना की काही गोष्टींमध्ये सल्ले देणं हे बिनकामाचं असतं. कारण आपल्या आत मनात जो काही झगडा चालू असतो ना तो आपल्याला समजतो, आणि तो आपल्यालाच सोडवावा लागतो. आय नो, पण या सगळ्यात कधी कधी असे टोकाचे विचार पण येतातच ना. येतातच. म्हणून आधी तुला मी 2 टिप्स देईन. एक, आपल्या मनापासून आपण लांब नाही पळू शकत. आणि दुसरी, जेव्हा तू हैदराबादला होतास ना 2 दिवस, तेव्हा मेघना खूप अपसेट होती. त्यामुळे आता जगाच्या पाठीवर कुठेही ट्रान्सफर झाली ना तरी तुला तिला बरोबर घेऊन जायचं हे लक्षात ठेवायचं. बाकी हे जे काही इश्यूज प्रॉब्लेम्स आहेत ना हे सॉर्ट आउट करणं फारसं अवघड नाहीये रे. बाय. चल मी पण पळतो. बाय बाय.
बाय. बाय. मेघना अपसेट होती.